ए बायको, उठणं लवकर. सकाळ झाली, तुला समजत नाही का? किती वेळ झाली, का झाली, केव्हा उठले पाहिजे? लक्षात नाही रे. अधिकच म्हणला तर अधिकच झोपते बापा. किती वेळची खराटे देत आहे पण उठून नाही राहिली. काय व का झाला? कशाला सकाळी सकाळी उठवत्या? तुम्हाला समजत नाही का? झोपली आहो तर मी. अरे दिवस ना रात्र का झोपूनच राहशील का? घरचे कामं कोण करूनणार? घरचे कामं आहेत ना, तुला समज नाही? अहो का तुम्ही घरचे कामं नाही करू शका? स्वतः घरचे कामं करावले पाहिजेत. तर घरचे कामं तसेच ठेवत्या. ना माझ्या मागे घरचे कामं कर म्हणून लावत्या. तुम्ही का करत्या? अरे तू जास्त गावशान पण करूच नको. मी तुला सांगतो ना, घरचे कामं करावचे आहेत म्हणून. घरचे कामं का मी करू का? फालतूच्या मग माझ्यासोबत लग्न केलीस तू. हा फालतू त्रास देणेच नव्हे का? तू मला फालतू त्रास वगैरे देऊच नको. घरचे कामं लवकर लवकर तू निपटव. ते घरचे भांडे घासायचे आहेत, कपडे धुवायचे आहेत, स्वयंपाक करायचा आहे. चाय पण सुद्धा नाही बनवलीस तू, उठलीस ना. चाय सुद्धा नाही बनवलीस. काय करतेस? कोणता काम करतेस? तुझ्या कामाचा काही अंदाज नसे, काही समज नाही तुझा काम. एक तरी दिवस असे म्हणते का तुम्ही का आपल्या बायकोची मदत करू लागेन, कोणत्याही कामामध्ये हातभार लावू लागेन? तसे नाही. मस्त दिवसभर इकडे तिकडे हिंडत्या फिरत्या, मौज मजा करत्या आणि सर्व कामं माझ्या मागे लावून देत्या. माझी मदत करू लागते का तुम्ही? आता तुझी कशाची मदत करू लागावं लागते? तू काम करतेसच ना. मस्त झोपली होतीस आणि म्हणतेस का मदत करू लागा? असं झोपल्या झोपल्या कामं होतील का? का काम केल्याशिवाय काम होईल का? फालतूच्या फालतू मस्त झोपते ती दिवसभर. आता फक्त सकाळचे 7 वाजले. जास्त काही वेळ नाही झाली. तुला सकाळी 5 वाजे उठावले पाहिजे होता. समजलीस का? मी सगळ्यात समजलो. तुम्हीच नाही समजल्या. माझ्या मागे लावतात. तू जास्त माझ्यासोबत फालतू वादावाद करूच नको. सांगतो तेवढा काम कर. लवकर लवकर जा आणि भांडे वगैरे ते जो काही आहे तो सगळा रसोई घरातला काम सांभाळ. स्वयंपाक घरातला पूर्ण काम झाल्या पाहिजे. पूर्ण काम नाही झाला तर मग सांगतो तुला. आळशी बायको. मस्त झोपून राहते. असा दिवस ना रात आळस करून मस्त झोपत राहशील तर कसा होईल? आळशी बायको आहेस, आळशी बायको. आळशी बायकोने केला शेत जमिनीसाठी नवऱ्यासोबत भांडण. अहो मी का म्हणतो तुम्हाला, त्या विहिरीच्या जवळ ते जागा नसे का? ते माझ्या नावानं करून द्या बरं तुम्ही. आता ती जागा तुला कशाला पाहिजे? तू तर सकाळी झोपून लवकर उठच नाही, घरचे कामं बरोबर करच नाही. ना ते जागा कशी का करशील तू? त्या जाग्यामध्ये मेहनत करावं लागते, कष्ट करावं लागते. अशीच होते का? 1 एकर शेती आहे ती. 1 एकर शेती तू करू शकशील का आपल्या दमावर? आपल्या मेहनतीनं तर कोणतं काम बरोबर नाही करस. ना तू म्हणतेस का माझ्या नावानं ते करून द्या जागा? हो तर बापा बरोबर आहे ना. माझी अशी नाहीतरी कोणत्या कामामध्ये मदत नाही करू लागा तुम्ही. म्हणून मी म्हणतो का ते तेवढी नाही का 1 एकर जागा माझ्या नावानं करून द्या. मी आपली जागा आपण ह्या करतो, सांभाळतो आणि मस्त आपला राहतो. तुम्ही कोणत्या माझ्या कामामध्ये मदत करू लागत्या तुम्हीच सांगा बरं. तुम्ही मदत करू लागल्या असत्या तर कायला असा त्रास पडला असता? माझा म्हणावचा एवढाच आहे का मला 1 एकर जागा दिल्या तर मला मदत नको करू लागा. मी आपल्या जाग्यामधले पैसे आपणच ठेवतो. जे काही शेतामधून पैसे होतील, धान्य विक्री केल्यावर तर ते पैसे मलाच होतील. अरे का बायको, तू असेल कोणता काम जमन आहे घरच्या बरोबर ना? तू म्हणतेस का ते 1 एकर जागा माझ्या नावानं करून द्या. घरचे कामं बरोबर नाही सांभाळस तर तू 1 एकर जागा कशी का सांभाळशील? तर पहिल्यांदा तिथं आळशी बायको आहेस. कोणते कामं बरोबर नाही करस, घरचे कामं पण बरोबर नाही करस. शेत शिवार तू असेल जमते का? शेतातले कामं तर जमत नाही. घरचे कामं बरोबर नाही करस ना. हो तर मग ठीक आहे. माझी मग घरच्या कामामध्ये मदत करू लागा. मग मला काहीच नाही पाहिजे. मी कशाला तुम्हाला तिथली जागा आपल्या नावावर करून मागू? मी तुला कशाला मदत करू लागू घरच्या कामात? तू मला शेतातल्या कामात मदत करू लागतेस का? मला शेतामध्ये मजदूर करावं लागतेत. तेव्हा कोटी कामं होतात शेतातले. चला असू द्या. नाही तुम्ही माझ्या नावावर जागा करून द्या. नाही मला घरच्या कामामध्ये मदत करू लागा. तुम्ही आपले स्वतःचे कामं स्वतः बघत बसा. मी चाललो आपल्या माहेरी. मस्त 8-15 दिवस किंवा 1 महिना नाही का आपल्या माहेरून येतच नाही. म्हणजे तुम्हाला समजते घरचे कामं कसे का करा लागतेत आणि बाहेरचे कामं कसे का होतेत. सर्व कामं तुम्हाला सांभाळावं लागले तेव्हा तुम्हाला समजेल. म्हणजे मी निघतो आता आपल्या माहेरी. ठीक आहे आता टाटा बाय बाय. मी आता माहेरी जातो आपल्या. तुम्ही सर्व कामं सांभाळत बसा. नाही तुम्ही मदत करू लागा. नाही मला एकटी राहू द्या. अलग राहायचा म्हणतो तुम्ही. तुम्ही अलग राहा, मी अलग राहतो. मला 1 एकर जागा नाही का माझ्या नावानं करून द्या. मग मी अलग राहतो, तुम्ही अलग राहा. कारण तुम्ही मला नाही का
घरच्या कामामध्ये तू मदत करू लागा नाही. म्हणून माझ्या मनाचा अंदाज असा आहे का मी आता सीधे आपल्या माहेरी जातो. तुम्हाला कोणतीच गोष्ट पसंत आहे नाही तर दोनही गोष्टीपैकी तर मी आता सीधा आपला काम करतो. मी आता माहेरी जातो. तुम्ही आता आपल्या घरचे कामं सांभाळत बसा. चला मग ठीक आहे. टाटा बाय बाय. आता किती दिवस राहते तर हे माहेरी मग आता किती दिवसानं येते तर घरी हिचा मला काही समजत नाही. हे एक वेळ आपल्या माहेरी गेली तर 1 किंवा 2 महिने शिवाय का नाही वापस नाहीये. चल जसा असेल तसा आता आपल्याला आपल्या घरचे कामं करू दे. फालतू भांडण करून काही फायदा नसे. आळशी बायको घरचे कामं बरोबर करू नाही ना. आता म्हणते का मला 1 एकर जागा पाहिजे म्हणते. मला शेती करायची आहे म्हणते. घरचे कामं बरोबर करू नाही ना. कसं काय हे शेती करल. शेती करण्याच्या शिंजे नाही. घरचेच कामं बरोबर करू नाही. आळशी बायको कुठली. आता बघितल्या भावांनो आळशी बायको. मस्त झोपून होती पिंटूची बायको. न पिंटूला 1 एकर जागा मागत होती. म्हणते तुम्ही मेहनत करू नाही लागा म्हणते. तर मी आपली जागा 1 एकर अलग द्या म्हणते माझी. आळशी बायको. काम धंदा घरचा जम नाही न पिंटूले मागते जागा. आळशी बायकोची स्टोरी. चला तर मग का म्हणते आजची व्हिडिओ. आता पिंटूची बायको का झाला. पिंटू मस्त सकाळी उठवते आपल्या बायकोले. बायको म्हणते उठ म्हणते. पण त्याची बायको काही उठावले खालीच नाही. म्हणते बायको उठ म्हणते. आळशी ॲस म्हणते उठच नाही म्हणते. घरचे कामं कोण करेल म्हणते. घरचे कामच नाही केलं तिनं. मग आता घरचे कामं काऊन नाही केलीस म्हणते पिंटू आपल्या बायकोले. मग त्यानंतर का झाला तुम्हाला सांगू का. मग आता झाला मग त्यांचा वादावाद संपला. मग झोपून तर उठली त्याची बायको. मग त्याच्या बायकोला कोणती गोष्टी आठवली तर कोणती माहीत नाही. म्हणते ते विहिरीजवळची जमीन नाही का माझ्या नावावर करून द्या म्हणते. विहिरीजवळची जमीन तुम्ही म्हणते माझी घरच्या कामामध्ये एकही मदत नाही करा म्हणते. आता ती विहिरीजवळची जमीन मीच करीन म्हणते. तुम्ही म्हणते आपलं कामं स्वतः करत जा म्हणते. न मी आपले कामं स्वतः करत जाईन म्हणते. मग का म्हणते पिंटू मी द्या नाही म्हणते तुला जागा म्हणते. मग पिंटूची बायको का म्हणते एक तर जागा द्या म्हणते नाही तर मला घरच्या कामामध्ये मदत करू लागा म्हणते. पिंटू का म्हणते मग मी घरच्या कामामध्ये काही मदत करू लागत नाही म्हणते. तू आपले कामं स्वतः करत जा म्हणते. मग त्यानंतर का झाला बायको का म्हणते तुम्ही स्वतःचे कामं स्वतः बघत बसा म्हणते. मी जातो म्हणते आता आपल्या माहेरी. ते गेली आता आपल्या माहेरी म्हणते. टाटा बाय बाय केलं ना आपल्या नवऱ्याला माहेरी गेली. आता मग पिंटू का म्हणते बायको म्हणते तू माहेरी गेलीस पण म्हणते ते बायको म्हणते मी काही आता 1-2 महिने तर या नाही म्हणते. माहेरी जातो तर म्हणते. मग पिंटू विचारातच पडला. आता आपले कामं स्वतःला स्वतःच करावं लागतील म्हणते. बायको गेली म्हणते माहेरी. ते काही आता ये नाही म्हणते. त्याला पिंटूला समजला गोष्ट. बायको माहेरी गेली म्हणजे 1-2 महिने तर काही ये नाही बाबा. अशी गोष्ट आहे. आता पिंटूची मजा. आळशी बायको आहे म्हणते. हिच्याशी स्वतःचा शेत सांभाळणे जमत नाही म्हणते ना. घरचे कामं नाही जमत म्हणते ना. मस्त माहेरी गेली म्हणते. घरचे कामं जमत नाही म्हणते. अशी होती नवरा बायकोची स्टोरी. आळशी बायको. आता स्टोरी मस्त होती. 1 नंबर होती. चला मग आता काही बोलण्यासारखा तर राहिला नाही. आता बनून राहा आमच्या चॅनलवर. चला मग ठीक आहे. धन्यवाद.